महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मधील राजकीय घराणेशाहीचा डाव आता सुप्रीम कोर्टाने उधळून लावलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने फक्त फटकारलेच नाही तर कठोर शब्दात कानउघडणी देखील केली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया. रोहित पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीए मध्ये अचानक 400 आजीवन नवीन सदस्यांची नोंदणी करण्यात आली. यामुळे एमसीए मधील सदस्य संख्या 154 वरून थेट 571 वर पोहोचली. धक्कादायक बाब म्हणजे या नवीन सदस्यांमध्ये रोहित पवारांचे नातेवाईक, त्यांची पत्नी, सासरे आणि पक्षाच्या बड्या नेत्यांच्या मुलामुलींचा समावेश आहे. खरं तर आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच रोहित पवार यांनी मतांचा जोगवा जमवल्याचा दावा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांनी केलाय व उच्च न्यायालयात या संबंधात याचिका देखील दाखल केली आहे. यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने 6 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीवर स्थगिती आणली. यानंतर या निर्णयाला रोहित पवार यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले, पण तिथे त्यांना मोठा झटका बसला. सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांनाच खडे बोल सुनावत इतकी बेकायदेशीर कामे करण्याची तुमची हिंमत कशी होते? तुम्ही याचिका स्वतःहून मागे घेता की आम्ही ती फेटाळून लावू, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर नोंदणीवर तीव्र आक्षेप नोंदवला. यानंतर रोहित पवारांनी आपली याचिका मागे घेतली. दरम्यान रोहित पवारांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ 6 जानेवारीलाच संपला असून आता आगामी निवडणुकीवर आलेल्या स्थगितीमुळे एमसीएच्या निवडणुका टांगणीला लागल्या आहेत.